आता आपल्या मराठी सणांची सुरुवात तर झालेली आहे आणि जेव्हा आपल्याकडे कोणता सण असतो तेव्हा उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केलेलं खरंच खूप शुभ मानलं जातं. सो हॅलो नमस्कार. 100 दिवसाच्या जर्नीमधला होता 44वा दिवस. मस्तपैकी हळदीचं लेपन लावून रांगोळी वगैरे काढली, तुळशीची वगैरे पूजा केली आणि माझी सकाळची सुरुवात तर झाली. आज होती गटारी अमावस्या आणि दीपपूजन. दोन्ही एकाच दिवशी आले, त्याच्यामुळे दोन्ही सण एकाच दिवशी हँडल करायला लागणार आहेत. म्हणून सकाळी जेवण वगैरे केलं, चिकन बनवलं, परत वडे वगैरे बनवले, थोडं फ्राय केलं आणि मस्तपैकी जेवण झालं. त्यानंतर संध्याकाळी सगळी देवांची भांडी, समया वगैरे घासून घेतल्या आणि लगेचच पूजेची तयारी करायला घेतली. रांगोळी वगैरे काढली आणि इथे हेल्प करत होत्या माझ्या सासू. त्या नेहमी मला मदत करत असतात आणि मी फक्त इथे सगळं मांडामांडी करत असते. बाकी सगळं त्यांनी केलेलं होतं. सो मस्तपैकी आमचं पूजन वगैरे चालू झालं. त्यानंतर मी एकीकडे वाती वगैरे बनवून घेतल्या दिव्याच्या आणि फुल ब्लॉग जर तुम्हाला बघायचा असेल दीपपूजनचा तर मी यूट्यूबला अपलोड केलेला आहे. सो जाऊन तुम्ही नक्की बघा. त्यानंतर मस्तपैकी दिव्यांची पूजा वगैरे केली आणि आता आपल्या सणांची सुरुवात तर झालेली आहे आणि खरंच खूप छान वाटत होतं. जेव्हा आपल्या घरात कोणता सण असतो ना तेव्हा घर इतकं प्रसन्न वाटतं ना, खरंच खूप ब्लेसिंग वाटत होतं मला. आणि हे सगळं करून मला तर खूप जास्त चांगलं वाटतं आणि मला हल्ली सगळं करायला आवडतं. सो मी हे सगळं मनापासून केलेलं आणि खूप छान अशी पूजा वगैरे झाली. काही जण बोलतात पूजा आहे तरी पण तुमच्याकडे चिकन मटण, पण काय करणार, गटारी अमावस्या आणि दीप अमावस्या एकाच दिवशी आले, त्याच्यामुळे दोन्ही सणांचा अपमान नको करायला. त्यानंतर मी काही प्रोडक्ट्स मागवलेले. बाय.